आज आता संध्याकाळसाठी मी मसाले भात बनवणार आहे साध्या पद्धतीचा। बघा, त्यासाठी हे 2 टोमॅटो चिरून घेतलेत, हा कांदा उभा कापून घेतला, शेंगादाणे, हे 5-6 हिरवी मिरची, एक बटाटा मोठा आणि अद्रक लसूण कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। आणि हे 3-4 मिरे आणि लवंगा, तेजपान। आता मी अद्रक लसूण कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेते। अद्रक लसूण कोथिंबीर आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतली। हे 1 वाटी तांदूळ घेतले, त्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदूळ स्वच्छ धुवून झाले। आता आपण भाताला फोडणी देऊ। कुकर गरम करायला ठेवलंय, त्यामध्ये आता मोहरी टाकणार, तेल टाकणार, तेल टाकलंय। आता मोहरी तडतड होती, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकते। हे बघा, आता अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे, त्याला छान तळून घ्यायचं। त्यामध्ये हे तेजपान, लवंग, मिरे टाकून द्यायचे। या सगळ्यांना चांगलं परतून घ्यायचं। थोडंसं तेल टाकायचं, मी अगोदर कमी तेल टाकलं होतं। हे झालं की यानंतर कांदा टाकू परतवायला। हे बघा, कांदा, मिरची आणि शेंगादाणे हे सोबतच टाकले मी। यांना छान परतून घेऊ। आता हे छान परतून झालं, यानंतर याच्यामध्ये टमाटे आणि बटाटे टाकणार आहेत। हे बघा, याला छान परतून घ्यायचं। टमाट्याला आता पाणी सुटतं, यात थोडीशी हळद टाकायची आणि कमी गॅसवर याला एकजीव होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। आता हे एकजीव झालं चांगलं। आपण यात हिरवी मिरची पण टाकलेली, लवंग, मिरे पण टाकलेले, म्हणून त्याला तिखटपणा आहेच, म्हणून मी थोडंसं लाल मिरची पावडर टाकते, जास्त नाही टाकणार आहे। आणि घरी बनवलेला हा काळा मसाला, 1 वाटी तांदळासाठी एवढं भरपूर आहे। तुमच्याकडे तिखट खात असतील तर तुम्ही थोडं प्रमाण वाढवा तिखटाचं आणि काळा मसाल्याचं। याला पण चांगलं परतून घ्यायचं आणि मग यात ते धुतलेले तांदूळ टाकायचे। यात आता तांदूळ टाकले, तर याला चांगलं परतून घेऊ। हे बघा, याला चांगलं परतून घ्यायचं। आता हे छान परतून झाले तांदूळ। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि परत परतून घ्यायचं। यानंतर हे बघा, मी यामध्ये पाणी टाकलंय, 2 शिट्ट्या होईल एवढं पाणी बस होतं। 2 शिट्ट्यामध्ये हे शिजून जाईल खिचडी। हे बघा, आता याला मी कुकरला झाकण लावते। आता आपण 2 शिट्ट्या व्हायची वाट बघू। आता खिचडी, वाव, खिचडी झाली बरं का, एकदम छान झाली खिचडी। हा मसाले भात म्हणा, खिचडी म्हणा, हे बघा छान शिजलाय। झटपट होतो, कधी भूक लागली पटकन करता येतं। हे बघा, गरम गरम मसाले भात, पापड, कोशिंबीर, या जेवायला आता।